आता, तर जी एकादशी आहे आता कार्तिक एकादशी, तर कार्तिक एकादशी त्याच्यानंतर द्वादशी आणि मग येते त्रयोदशी. तर कार्तिक वद्य त्रयोदशीला संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली होती. कशी? संजीवन समाधी सोहळा. तर आळंदीमध्ये फार मोठा उत्सव राहते, कळलं का? तर ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते कोणी साधारण व्यक्ती नाही, तर भगवंताचे महान भक्त आहेत की जे जगाच्या कल्याणासाठी प्रकट झाले होते. कारण ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस प्रकट झाले तर त्यावेळेस काळ कसा होता की सर्व ज्ञान संस्कृतमध्ये होतं आणि गीता संस्कृतमध्ये असल्याच्यानं सर्वसामान्य माणसाला भगवद्गीता समजणे गेली. तर का अंतर संत कशासाठी येतात की आपल्यासारखे जे भटकलेले लोक आहेत. तुकाराम महाराजांचं एक फार सुंदर अभंग आहे. काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. कोणतं कारण होतं ते? झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. की जे संत मार्ग दाखवलाय की ते मार्ग आता थोडा त्याच्यावर धूळ साचली आणि लोक भटकलेत तो मार्ग सोडून. तर अशा लोकांना मार्गावर आणण्यासाठी आम्ही आलो. कळालं का? कशासाठी येतात संत? तर साधारण व्यक्ती येतात ती गोष्ट अलग आहे, पण भगवंताचे जे महान भक्त आहेत ते जेव्हा येतात तर त्यांचं कार्य कशाचं काय आहे की लोकांना भक्ती मार्गाला लावणं. काय वाढावया सुख भक्तिभाव धर्म. फार सुंदर अभंग आहे तुकाराम महाराज. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. की तुम्ही संत माय बाप आहेत म्हणजे मी काय तुमचं वर्णन करू. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीवा. वाढावया सुख भक्तिभाव धर्म आणि पुढं काय? कुळाचार नाम विठोबाचे. तर भगवंताचं नाम यांचा प्रचार करण्यासाठी जसं तुकाराम महाराजाचं म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. तर कशासाठी येतात संत की धर्माचं पालन ते स्वतः पण करतात आणि लोकांना करायला पण लावतात. आणि खरा धर्म काय आहे कलियुगामध्ये की कलियुगी उद्धार हरीच्या नाम. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात की वाढावे ही जे आहे की बीज वाढवावे नाम. तर नामाचं बीज वाढवण्यासाठी संत काय होतात? अवतरित होतात. तर तसंच आजपासून 700 वर्षापूर्वी 700-750 वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज काय झाले? पृथ्वीवर प्रकट झाले. तरी महान संत आहेत, कोणी साधारण व्यक्ती नाही. भगवंत मुद्दाम काय करतात माहिती आहे का? भगवंत एखाद्या वेळेस स्वतः प्रकट होतात, नाही तर त्यांच्या एखाद्या महान भक्ताला पाठवतात. जेव्हा लोक फार भटकतात तर त्यावेळेस फार भटकले होते, तर मग ज्ञानेश्वर महाराजाला भगवंतांनी पाठवलं आणि तुम्ही म्हणले प्रकट व्हा आणि काय करा? गीतेचं प्राकृत भाषेमध्ये जे संस्कृतमध्ये आहे, तर आता जे आपण ज्ञानेश्वरी वाचतो ते ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेमध्ये लिहिली. पहिली संस्कृतमध्ये होतं भगवद्गीता, पण ती लोकांना समजणं गेली. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. तर तीच गीता काय केली? त्यांनी मराठीमध्ये लिहिली आणि मग सर्वसामान्य माणसं पण वाचू लागले आणि त्यांना बी भगवद्गीता समजू लागली आणि लोक भक्ती मार्गाला लागले. पहा कसा प्रभाव पडला की जे हजारो लोक भटकू लागले ते भक्ती मार्गाला लागले. कशामुळं? त्यांनी प्राकृतमध्ये ती ज्ञानेश्वरी ज्यावेळेस लिहिली. तर असे उपकार करतात. आता ते ज्ञानेश्वरी पण काही लोकांना कळेना, म्हणून काय केलं त्यांनी? सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठी हरिपाठाची रचना केली. ज्ञानेश्वर माझा दयेचा सागर केला उपकार जगावरी जगतारावया हरिपाठ केला. सोपी वाट त्याला वैकुंठाची. तर वैकुंठाला जाऊन लोक सुखी व्हावं, कारण भगवंताच्या धामात जाईपर्यंत व्यक्ती पूर्ण सुखी होणार नाही. त्याचं जीवन काय होणार नाही? सुखी होणार नाही. हे माहीत आहे साधू संतांना.
म्हणून ते प्रकट होऊन काय करतात की जे भटकलेले लोक आहेत त्यांना भगवंताशी जोडून त्यांना भगवंताच्या धामाला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करतात. तर हरिपाठ जे आहे त्याच्यामध्ये 27-28 अभंग आहेत. तर प्रत्येक अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हरिनामाचं महत्व वर्णन केले. हरिमुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर म्हणले तुम्ही जर हरीचं नाव घेतलं तर हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी नारायण हरी भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या. तुम्हाला सर्व ऐश्वर्य बी भेटल, चारी मुक्ती पण काय होतील म्हणले प्राप्त होतील आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. त्याने वैकुंठ भुवनी घर केले. सर्व हरिपाठामध्ये हेच वर्णन केले की भगवंताचं नाम घ्या तुम्ही तर तुमचं काय होईल, इथं बी जीवन सुखी होईल आणि मृत्यूनंतर भगवंताच्या धामाची काय होईल तुम्हाला प्राप्ती होईल. काय नका. तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज प्रकट झाले. पण जेव्हा ते प्रकट झाले तर लोकांनी त्यांना काही लगेच स्वीकार केलं नाही. तर फार लोकांनी काय केला, त्रास दिला. तर पहा एवढे महान भक्त आहेत, तर त्यांना कोणी शत्रू नाही, मित्र नाही. तर असे जे संत राहतात ते अजात शत्रू असतात. जसं युधिष्ठिर महाराजाला अजात शत्रू शब्द वापरलाय की त्यांचा शत्रू म्हणजे जन्मलाच नाही, त्यांना कोणी शत्रू दिसतच नाही. जर ज्ञानेश्वर महाराज प्रकट झाले, आता त्यांचं फार मोठं चरित्र आहे, तर एवढ्या कमी वेळामध्ये काही होणार नाही ते. पण एखादा प्रसंग आपण पाहू त्यांच्या जीवनामधला. तर ज्यावेळेस ते प्रकट झाले तर त्यांना फार त्रास दिला लोकांनी. तर ज्यावेळेस भिक्षा मागायला जायचे ते कुठं, तर लोक दरवाजे लावून घ्यायचे आणि काही काही लोक असे शेण फेकून मारायचे. विचार करा, संन्याशाचे पोरं म्हणून काय करायचे, निंदा करायचे. कारण त्यांच्या वडिलांनी काय केलं होतं, अगोदर संन्यास घेतला आणि मग गुरुच्या आज्ञेहून परत ग्रहस्थ आश्रम स्वीकार केला. म्हणून लोक फार निंदा करू लागले ज्ञानेश्वर महाराजांची, फार त्रास देऊ लागले. तर मग एवढा त्रास सहन करून बी ज्यावेळेस जायचा टाइम होता तर त्यावेळेस काय मागितलं त्यांनी, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. का नका की ज्यांनी त्रास दिलाय तर ते नष्ट हो म्हणत नाहीत, त्यांची दुष्ट प्रवृत्ती काय हो, नष्ट हो. याला म्हणतात संत. नका की त्यांच्यावर अपकार करणाऱ्यावर बी ते काय करतात, उपकार करतात. त्याच्यामुळे संत होणं इतकं सोपं नाही. आता जशाल तसं आपल्याला माहिती आहे, जशा संग तसं राहतात ते तर साधारण नियम आहे. पण ज्यांना त्रास दिला ज्या लोकांनी त्यांचं पण कल्याण करणे हे आहेत संत. काय नका की त्या लोकांच्या कल्याणासाठी. पण हरिपाठाची रचना कशासाठी केली, या लोकांसाठीच केली ज्यांनी त्रास दिला. कळालं का. आता ज्यावेळेस त्यांना मांडे खायचे होते दिवाळीच्या टाइमामध्ये, तर हे दिलं नाही खापर, विसोबा खेचर जे होते दिलं नाही त्यांनी. आणि मग मुक्ताबाई फार दुखी झाली. आता सर्वजण मांडे खायले तूप घेऊन, त्यांना वाटलं आपण एक खाऊ दिवाळीचे मांडे. निवृत्तीनाथाची इच्छा झाली आपण मांडे खाऊ, पण आता खापरच देईन, मांडे भाजणार कशावर. फार दुखी झाली आणि रडू लागली मुक्ताबाई. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले काय झाले, तर म्हणले असं असं झाले, हे लोक काय खापर देईनत म्हणले, आता मांडे भाजणार कसे. तर म्हणले चिंता करू नको. तर त्यांनी काय केलं, आता योगी आहेत ज्ञानेश्वर महाराज, कोणी साधारण व्यक्ती नाही, सर्व सिद्धी संपन्न आहेत. काय ना का योगी असल्यामुळं त्यांनी काय केलं, जठराग्नी प्रदीप्त केला आतला योगाग्नी, आणि जसं तवा लाल होते तशी पाठ काय केली एकदम. हे योगाचा प्रभाव आहे, जास्त सिद्धी राहतात. तर हे साधारण माणसाला याच्यावर विश्वास बसत नाही, पण हे शक्य आहे जेव्हा एखादा व्यक्ती ही सिद्धी काय करते, प्राप्त करते. अशा भरपूर घटना आहे, हीच नाही, अशा भरपूर घटना आहेत शास्त्रामध्ये. तर त्यांनी योगाग्नी काय केला, प्रकट केला आणि मग ते मांडे भाजले पाठीवर. आणि हे पाहू लागला कोण, तो वापस आलाय मुक्ताबाईच्या. मग कशासाठी, यांची कशी परेशानी होती ते पाहण्यासाठी, की आता खापर तर भेटलं नाही, मग आता कसे भासणार मांडे ते पाहण्यासाठी तो आला होता. तर ज्यावेळेस त्याने खिडकीतून हे दृश्य पाहिलं की पाठीवर मांडे भाजायले, तर त्याला कळलं हे कोणी साधारण व्यक्ती नाही. तर येऊन साष्टांग दंडावत घातला आणि मग क्षमा मागितली. तर त्यावेळेस मग ज्ञानेश्वर महाराजांनी क्षमा केली त्यांना, आणि तेच नंतर नामदेव महाराजांचे गुरु बनले, विश्व नामयाचा खेचरीदार. तर हे आहे प्रभाव पहा. तर संत भांडणं करून परिवर्तन करत नाही. संत परिवर्तन कसं करतात,
आचरणाद्वारे महापुरुष लोक शिक्षा नाही देते, करके दिखाते. काय करतात? बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावली. तर संत काय करतात? स्वतः आचरण करतात, मग लोकांना सांगतात. त्याच्यामुळं लोकांमध्ये परिवर्तन होते. काय ना का तुकाराम महाराजाचं जे अभंग आहे, तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगी. तर ते स्वतः आचरण करून मग परिवर्तन करतात. काय ना का तेव्हा लोकांमध्ये परिवर्तन होत. आणि मग काय केलं की असं करत करत ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस शुद्धीपत्र देईने गेले, फार मोठं चरित्र आहे. तर मग त्यांनी पाठवलं पैठण, आपल्या जवळच इथं संभाजीनगरच्या जवळ पैठणला पाठवलं. आणि इथं आल्याच्या नंतर हे म्हणले तुम्ही म्हणजे प्रायचितच नाही म्हणे कोणतं शुद्धीपत्र तुम्हाला द्यायला, कारण संन्याशाचे पोरं होतच नाहीत. संन्याशाचे पोरं कसे होते? त्यामुळे म्हणले यानं काही हे नाही म्हणले. आणि तुमच्यासाठी एकच म्हणे, तुम्ही भगवंताचं भजन करा, दुसरं काही करू नका. तर ते ऐकून आनंद झाला निवृत्तीनाथ. पण चांगली गोष्ट आहे, भजनच करायचं म्हणल्यावर का. आणि ज्यावेळेस मग आता हे टिंगल करणारे लोक सगळीकडेच राहतात. तर म्हणले बुवा तुमचे नाव काय आहेत ती. तर मग एकाने सांगितलं निवृत्तीनाथ. ज्ञानेश्वर महाराज म्हणले माझं नाव ज्ञानदेव आहे. ते म्हणले सोपानदेव, मुक्ताबाई. अरे नाव तर फार चांगले ठेवलेत म्हणले. तर नावांमध्ये काय पडले म्हणले, नुसतं नाव असून जमत नाही ना, तसं कर्तृत्व बी लागेल. आता ज्ञानदेव नाव ठेवलं मग काय ज्ञान प्राप्त होणार आहे का? नाही म्हणले. तेवढ्यामध्ये तिकडून एक रेडा येऊ लागला. रेडा माहिती ना, हल्या आपल्या भाषेत. ज्यावेळेस ती येऊ लागला तर म्हणले त्याचं पण नाव ज्ञानदेव आहे, मग काय त्याला ज्ञान होणार आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणले का होणार नाही म्हणले. मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपाम तमहम वंदे परमानंद माधव. जेव्हा भगवंताची कृपा होते तेव्हा काही बी मुका बी बोलू शकते म्हणले. त्याच्यावर कृपा झाली तर तो पण बोलल. म्हणजे किती ज्ञानाच्या गोष्टी करायला, मग बोलून दाखव. आणि काय केलं मग, ज्ञानेश्वर महाराजा पुढे आणलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मस्तकावर हात ठेवला. तर पहा हे शुद्ध भक्तांमध्ये फार सामर्थ्य राहत. तर ज्यावेळेस त्यांनी त्याला आदेश दिला तर तो रेडा वेद बोलू लागला. वेदामध्ये जे मंत्र आहेत, आता हे ज्यावेळेस चमत्कार लोकांनी पाहिला तर त्यांचे म्हणजे हे झालं ना, लहान चमत्कार आहे का? विचार करा, रेडा जर बोलला आत्ता बी किती लोक पाहायला मीडियावाले तर सगळे जमा होतील. त्याच्यामुळेच म्हणतात रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांच्या हरविला शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा. तर त्या वेड्याच्या मुखातून काय केलं त्यांनी, वेद प्रकट केला. आणि वेद ज्यावेळेस प्रकट केला तर तो रेडा जो आहे बोलू लागला एकदम. आणि मग तो रेडा ज्ञानेश्वर महाराजा संगच राहिला. हे पहा सत्संगतीचा प्रभाव. त्यामुळे म्हणतात ना तुकाराम महाराज की व्हावे त्यांचे द्वारी श्वान यात, की म्हणजे संताच्या घरी कुत्र जरी झालं तरी चांगले आणि प्रसाद खायला भेटेल उष्ट. पण मोठ्याल्या बिल्डिंगमध्ये हाडकच भेटणार. काय भेटणार आहे मग सांगा? ते नॉनव्हेज खाणारे काय टाकणार कुत्र्याला उरलेलं? संताच्या इथं उरलेलं कुत्र्याला बी काय भेटल? प्रसाद खायला भेटेल ना, कथा कीर्तन ऐकायला भेटेल. त्यामुळे कुत्र्याचा पण उद्धार होईल. काय का चैतन्य महाप्रभूच्या चरित्रामध्ये येते शिवानंद सेनाची कथा चैतन्य चरितामृत मध्ये. तर ते शिवानंद सेनाच्या सोबत राहू राहू त्या कुत्र्याचा पण उद्धार झाला. चैतन्य महाप्रभूंनी त्याला भगवंताच्या धामाला पाठवून दिलं. तर सत्संगतीचा असा प्रभाव पडत. तर ज्ञानेश्वर महाराजासोबतच तो रेडा येऊ लागला. आणि जेव्हा नेवासाला आली, इथं ज्ञानेश्वरीची रचना केली. नेवासामध्ये मोहिनीराज जे आहे मंदिर आहे, तिथं त्यांनी कशाची रचना केली, ज्ञानेश्वरीची रचना केली. आणि मग पुढं आळे फाटा आहे, तर तिथं रेड्याने काय केलं, शरीर सोडलं आणि त्या रेड्याची समाधी बांधली. आणि आज माणसं रेड्याच्या पाय पडायला. हे सत्संगतीचा प्रभाव कसा आहे? माणसं कोणाच्या पाय पडायला? हे आहे. त्याच्यामुळे म्हणते की संतांच्या संगतीत साधारण व्यक्ती बी महान बनते आणि दुष्टाच्या संगतीत एकदम चांगला व्यक्ती बी वाईट बनते. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमुळं तो रेडा पण काय बनला, पूजनीय बनला. आणि असं करत करत ज्ञानेश्वर महाराजाचं सर्वत्र मग नाव लौकिक. असा त्यावेळेस दिव्य चमत्कार झाला तर सर्वत्र नाव त्यांचं काय होऊ लागलं, घेऊ लागले लोक. काय का
कारण जे शुद्ध भक्त राहतात त्यांची कीर्ती आपोआप पसरते. त्यांना काही म्हणजे मीडियावर ॲडव्हर्टाइज करायची गरज नाही. है ना का? शुद्ध भक्त जे आहेत, तर भगवंत त्यांची कीर्ती पसरवतात. है ना? जसं प्रल्हाद महाराजाला किती वर्ष झाली जाऊन. आज पण पूर्ण जगामध्ये नाव माहिती आहे का नाही? प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, अंबरीश महाराज. तर हे आहे. तर भक्तीचा प्रभाव असा पडते, की त्या लोकांचं नाव आपोआप भगवंत पसरवतात. तर ज्ञानेश्वर महाराजाचं नाव सर्वत्र पसरू लागलं ज्यावेळेस ही घटना घडली. आणि ज्यावेळेस ते आळंदी मग कुठं जरी गेले, तर लोक जमा होऊ लागले त्यांच्या पाया पडण्यासाठी. व आमच्यावर पण कृपा होऊ दे. कळलं का? आणि असं करत करत ज्ञानेश्वर महाराज भक्तीचा उपदेश, दुसरं काहीच नाही. म्हणजे तुम्ही भगवंताचं नाम घ्या, सर्वांशी मित्रत्वानं वागा, याच्यातच तुमचं काय होईल? कल्याण होईल. हरिपाठाचा उपदेश ते जागोजागी करू लागले. हरिपाठ आता आपण फक्त ते अभंग म्हणतो, पण ज्ञानेश्वर महाराज जेव्हा होते त्या हरिपाठावर प्रवचन पण सांगायचे. कळलं का? हरिपाठाचा अर्थ समजून लोकांना ते समजू लागलं आणि मग लोक बरेच भक्ती मार्गाला लागले. जसं बहिणाबाई म्हणतात ना, ज्ञानदेवे रचिला पाया. तर ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला, मेन जे आहे सुरुवात केली जी वारकरी संप्रदायाची, त्याच्यावरच हे सर्व आज आतापर्यंत उभं राहिले इमारत. काय ना का? त्यांनी सुरुवात केली, ज्ञानेश्वरीची रचना केली, त्याच्यानंतर हरिपाठाची रचना केली. तर हरिपाठाचे सर्व अभंग जर आपण पाहिले तर सर्वत्र हरिनामाचा उपदेश आहे. का नका? ते म्हणजे काही करायची गरज नाही, तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुम्ही संसाराचे कामं करता करता जरी भजन केलं तरी तुम्हाला भगवंताची प्राप्ती होऊ शकते. असोनी संसारी जिभे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. जर तुम्ही संसारात राहून पण भजन केलं तर तुम्हाला भगवंताची काय होईल? प्राप्ती होईल. असा उपदेश ज्ञानेश्वर महाराज करत सर्वत्र फिरू लागले. आणि मग असं करता करता भरपूर संत मंडळी जमली. फार विस्तारपूर्वक चरित्र आहे ज्ञानेश्वर महाराज. मी फक्त जे ट्रेलर म्हणतात ते सांगायलो. पूर्ण चरित्र काय एवढ्या कमी वेळामध्ये होणार? फार मोठं चरित्र आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. तर थोडं फक्त त्यांचं स्मरण करून त्यांच्याकडे कृपेची याचना आपण करू, कारण असे महान भक्ताच्या कृपेनं आपलं भजन चालू राहते. काय ना का? त्यानंतर सकाळी आपण वैष्णवाला प्रणाम करतो सुरुवातीला. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. तुकाराम महाराज पण प्रार्थना करतात, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तर संताच्या कृपेनं आपलं भजन पुढं चालते. तर ज्ञानेश्वर महाराज सर्वत्र मग संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, तर असे भरपूर संत मंडळी जमले ज्ञानेश्वर महाराजांना. आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वरीची रचना केली तर 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. कितव्या? विचार करा. 16व्या वर्षी आपल्याला वाचता बी येत नाही काही जण ज्ञानेश्वरीची. तरी साधारण व्यक्तीचं कार्य याच्यावरून सिद्ध होत. 9000 ओव्या आहेत. किती? 9000. 700 श्लोकावर किती ओव्या लिहिल्यात? 9000 ओव्या आणि 3500 दृष्टांत आहेत. किती? विचार करा. एवढा विशाल ग्रंथाची काय केली? रचना केली. तरी साधारण व्यक्ती करू शकत नाही. तर अवतारी महापुरुष आहेत ज्ञानेश्वर महाराज. तर मग काय केलं त्यांनी की म्हणले आता, कारण हे मृत्यू लोक आहे तर कायमस्वरूपी राहण्यासाठी कोणी आलेला नाही. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणले की आता मला जायचंय, म्हणले मला समाधी घ्यायची. आता हे ज्यावेळेस ऐकलं तर सर्व संत मंडळी फार दुःख झालं. कारण आता एवढं सर्वत्र लोकांनी ऐकलं, फार दुःख झालं. कारण पहा, खरे जे भक्त आहेत तर जसं आपल्याला आपले नातेवाईक सोडून गेल्यावर किती दुःख होते, तसं संताला खरे नातेवाईक कोण वाटतात? साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. हे खरे भक्ताचं लक्षण आहे. काय ना का? जेव्हा येतात धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला. जर संत पाहून भक्त पाहून आपल्याला आनंद होत असेल तर समजायचं आहे थोडी प्रगती भक्तीमध्ये. नाही म्हणजे पहा ना, दुःख व्हायला तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचं त्यांना कळालं की आता समाधी घेणार आहे. तर फार दुःखी झाले.
सर्वजणांना वाटलं आता की कायमचे जाणार ना, समाधी घेतली म्हणजे परत या शरीरामध्ये त्यांचं दर्शन होणार नाही. तर फार लोक दुःखी होऊ लागले. पहा, संत जेव्हा जातात तर लोक दुःखी होतात आणि जेव्हा दुष्ट जातात तर लोकांना काय होते, आनंद होतो. ही संताचं महिमा आहे. तेव्हा ते जातात सर्वजण, सर्व संत मंडळी जमा झाली आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले आता मला काय करायचे, समाधी घ्यायची. आणि मग त्यांनी समाधीसाठी जी सिद्धपेठ आहे, आता जे आळंदीला गेले त्यांनी पाहिलं असं, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वरी, 84 सिद्धांचा सिद्ध भेटे मेळा, तो सुख सोहळा काय सांगू. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोल. तर तिथं सुवर्ण पिंपळ होता आणि सिद्ध भेट का ना, इंद्रायणी नदीच्या काठावर सिद्धेश्वराचं मंदिर आणि तो सुवर्ण पिंपळ. तर तिथं एक वृक्ष आहे, अजान वृक्ष. तर तिथे एक गुफा होती का ना, जे सिद्धेश्वराचं मंदिर आहे त्याच्या खाली का आहे, गुफा आहे त्या अजान वृक्षाच्या तिथे. आता ते पूर्ण पॅक केल्यामुळे आता काही दिसत नाही, पण पूर्वी दिसायची. तर त्या गुफेमध्ये एक दरवाजा होता. तर मग ज्ञानेश्वर महाराजांनी ती जागा निवडली समाधीसाठी. आणि मग दिवस ठरवला कार्तिक वद्य त्रयोदशी. आता जी यायला ना, आता ही एकादशी येणार, कार्तिक वद्य एकादशी, नंतर द्वादशी आणि मग त्रयोदशी. तर ज्यावेळेस एकादशी आली तर सर्व साधू संत जमा झाले आळंदीमध्ये. कारण सर्वांना ही खबर वाऱ्यासारखी पसरली की संत ज्ञानेश्वर महाराज काय गेलेत, समाधी घ्यायला काय नका. तर त्याच्यामुळं सर्व दुःखी झाले जेव्हा कळालं की संत ज्ञानेश्वर महाराज आता कायमचे निघून जाणार. तर सर्व साधू संतांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. मुक्ताबाईल तर फार दुःख झालं का नाही. आणि निवृत्तीनाथ बी एका ठिकाणी म्हणतात की जेव्हा आई वडील निघून गेले तेव्हा एवढं दुःख होईना गेलं मग, तेवढं आत्ता व्हायला जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायचं हे ठरवलं लागलं. आणि पहा किती भाग्य ज्ञानेश्वर महाराजाचं, स्वतः विठ्ठल भगवान आले. साधं दृश्य असाल कधी, साक्षात अनंत कोटी ब्रह्मांड नायक विठ्ठल भगवान पांडुरंग पंढरीचे ते स्वतः आले तिथं समाधीच्या तिथं. आणि मग काय केलं, ती समाधीची जागा स्वच्छ केली त्या गुफेमध्ये. ते दृश्य थोडं डोळ्यापुढं कसं दिसत असं, 700 वर्षापूर्वीची कथा आहे काय ना. तर त्या जागा एकदम शेणानं सारवून स्वच्छ केली, गाईच्या शेणाने, कारण पवित्र आहे. तुम्ही काल ऐकलं, गाईच्या शेणामध्ये कशाचा निवास आहे, लक्ष्मी मातेचा का आहे, निवास आहे. तर ती गाईच्या शेणाने एकदम पवित्र केली जागा, जिथं समाधीसाठी बसायचं. आणि मग निवृत्तीनाथ स्वतः विठ्ठल भगवान सोबत ज्ञानेश्वर महाराजांना सर्वांनी शेवट मुक्ताबाई तर एवढं दुःख झालं, फार रडू लागलं. मुक्ताबाईला आलिंगन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. म्हणे रडू नको, चिंता करू नको, म्हणे एवढं सगळं ज्ञान आहे, आता रडायचं काय. पण आता ते दिसू लागलं ना सर्वांना की ज्ञानेश्वर माऊली आता परत दिसणार, कारण एकदा समाधीमध्ये बसल्याच्या नंतर परत कधी दर्शन होणार. तर प्रत्येक संताच्या डोळ्यामध्ये अश्रू होते का. संत चोखा मेळा रडायले, संत नामदेव महाराजांनी तर एवढे अभंग लिहिलेत, पूर्ण ते दृश्य असं दिसत आहे समोर काय नका. समाधी घेतली आळंदी, पूर्ण ते दृश्य त्याचं वर्णन केलेलं आहे त्या अभंगामध्ये. नामदेव महाराजांनी कसं ते दृश्य होतं त्या टायमामध्ये, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि एकादशी सर्वांनी धरली काय नका, द्वादशीला सर्वांनी उपवास सोडला आणि सर्व आनंद होता. म्हणजे त्रयोदशीचा दिवस उजडला. मग प्रत्येक जणाला काय वाटू लागलं, दुःख वाटू लागलं, आता कायमचे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सोडून जाणार. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं की आतमध्ये प्रवेश केला. निवृत्तीनाथ सोबत होते, विठ्ठल भगवान होते. तर सर्वांना शेवटचा नमस्कार केला आणि एकच उपदेश केला की तुम्ही हरिनामाचा जप करा का ना. शेवटचा उपदेश, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तुमचं जीवन काय होईल, सुखी होईल. तर हे आपण जीवनामध्ये आणायला पाहिजे. आपण लोकांना सांगतो पण स्वतः करत नाही, त्याच्यामुळं आपल्याला तो आनंद प्राप्त होत नाही. तर जोपर्यंत कलियुगामध्ये आपण भगवंताच्या नामाचा जप करणार नाही तोपर्यंत आपलं जीवन पूर्ण सुखी होणार
तात्पुरता आनंद भेटते विषयामध्ये, पण ते कसं आहे, वीज चमकल्यासारखं. विषयी सुख आहे ही म्हणण्याची सारखी नव्हे, तरी विद्युत स्फुरणेनं काप आहे जगा माझा. की विषयातलं सुख कसे जसं वीज चमकते तो तिथपर्यंतच, कायमचा उजेड त्याचं नाही. पण हरिनाम सूर्यप्रकाशासारखं एकदा ज्यावेळेस प्रकट होते, कृष्ण सूर्यसम माया आहे अंधकार, जहा कृष्ण वहा नाही माया राधिकार. तर ते हरिनाम सूर्यासारखं आपल्या जीवनामध्ये प्रकाशित होते, आपलं जीवन सुखी करते. तर हे सर्व साधू संतांचं हेच सांगणं आहे, तुम्ही भगवंताचं नाम घ्या, तुमचं जीवन सुखी होईल. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तुम्ही नामस्मरण करा. तर हे नाम जर तुम्ही घेतलं तर तुमचं जीवन पूर्ण काय होईल, सुखी होईल. सर्वांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि मग ज्ञानेश्वर महाराज आतमध्ये गेले. आणि तुम्ही पाहिलं असेल फोटोमध्ये, प्रत्यक्षात नाही पाहिलं पण फोटोमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आणि त्या फोटोची एक आश्चर्य हे पण मी एका कीर्तनामध्ये ऐकलं होतं, की ते जे आपण फोटो पाहतो ज्ञानेश्वर माऊलीचा समाधीमध्ये बसलेला, तर ते एका आंधळ्या संतांनी काढलेला. अमरावतीमध्ये एक संत होते, संत गुलाबराव नावाचे. कारण त्यांना ते हृदयामध्ये दर्शन झालं ज्ञानेश्वर महाराजांचं, तसं जे समाधीमध्ये बसलेले आहेत ज्ञानेश्वर महाराज. कारण त्या टायमाला तर कॅमेरा नव्हता, फोटो मग काच आहे ते. तर त्यांना जे दर्शन झालं हृदयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं, फार सुंदर. आपण म्हणतो ना, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबोजते जय स्फुरदीक प्रदेशम विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. तर ते जे आहे समाधीस्थ मूर्ती, काय ना, ते समाधीमध्ये बसले असं पद्मासनामध्ये. आणि जेव्हा ते समाधीमध्ये बसले तर पुढं पूर्ण नामदेव महाराजांनी वर्णन केलं, अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवला पुढं. विठ्ठल भगवान सोबतच आहेत. विचार करा काय भाग्य आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. गुरु जवळ आहेत, भगवंत जवळ आहेत, काय पाहिजे आणखी. निवृत्तीनाथ श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ तोषला तात्काळ ज्ञानदेव. तर निवृत्तीनाथ सोबत आहेत आणि साक्षात विठ्ठल भगवान बी सोबत. तर असं भाग्य आहे का कोणाचं. गुरु समोर, हे अंतिम आहे ना, आता समाधीमध्ये बसले म्हणजे कायमचं आता निघून जाणार. तर भगवंत बी समोर आहे आणि गुरु पण समोर आहे. आणि ज्ञानेश्वर यांना निवृत्तीनाथांना एवढा आनंद व्हायला म्हणे, असा शिष्य होणं शक्य, शिष्योत्तम काय ना, की ज्याच्या समोर भगवंत म्हणजे समाधी देईन कोण आले सोबत, भगवंत आले स्वतः, विठ्ठल भगवान गुरु आले. आणि एवढे सर्वत्र बाहेर दुखी झालं सर्व संत मंडळी जे आहे, भक्त मंडळी, सर्वजणांना वाट लागले आता कायमचं हे होणार. मग नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानदेवे झाकिले डोळे, कळलं का, तेव्हा मग झाकिले डोळे बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, तुम्ही पाहिलं असेल फोटोमध्ये, की पद्मासनामध्ये बसले, एकदम डोळे अगोदर उघडे होते. आणि मग काय केलं, शेवटचं एकदा गुरुचं आणि भगवंताचं दर्शन घेतलं आणि डोळे बंद केले. आणि जेव्हा डोळे बंद केले मग तो सर्वत्र एकदम दुःखाचा सागर पसरला, काय ना काय. आणि मग ते दगड जो आहे अजान वृक्षाच्या तिथं लावून टाकला, जी गुफा आहे. तर अशा प्रकारे तो दिवस आता येणार आहे, कळलं का, कार्तिक वद्य त्रयोदशी. तर हे तो पवित्र दिवस आहे. अशा महान संत त्या दिवशी काय झाले, समाधीस्थ झाले. तर त्यांच्या स्मरणामध्ये आज पण हजारो लाखो लोक यात्रेमध्ये जातात, त्यांचं दर्शन घेतात. कारण संत कधी मरत नाहीत. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. तर आज पण हरिपाठाच्या रूपामध्ये ते जिवंत आहे, ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये जिवंत आहेत आणि लोकांचं काय करायले, कल्याण करायले. कारण संतची वाणी कधी नष्ट हो. जसं तुकाराम महाराज निघून गेले पण त्यांचे अभंग आज पण आहे. आता प्रभुपादजी निघून गेले पण त्यांची पुस्तकं आज पण आहे, त्यांची तात्पर्य भगवद्गीतेचे आपण आज पण वाचायला. तर असे आहे, संत कधी मरत नाही, काय ना का, वाणीच्या रूपामध्ये ते कायमस्वरूपी जिवंत राहतात. तर अशा ज्ञानेश्वर महाराजाला आपण
प्रणाम करू आणि त्यांच्याकडे कृपेची याचना करू की आमच्यावर पण थोडी कृपा करा, जेणेकरून आमची पण थोडी भक्तीमध्ये काय होईल. कारण महाराष्ट्रावर त्यांची विशेष कृपा आहे. आपण जेव्हा लहान होतो, आता आलो आपण इकडं हरे कृष्णामध्ये किंवा वृंदावनमध्ये, पण लहानपणापासून आपल्याला कोणी शिकवली भक्ती? हरिपाठ का ना, ज्ञानेश्वरी पारायण. तर हे आपण उपकार विसराय नाही पाहिजे संतांचे. त्यांच्या कृपेनं आपण हळूहळू सुकृती वाढत वाढत तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचू. तर त्यांना प्रणाम करायला पाहिजे, त्यांचा आशीर्वाद मागायला पाहिजे की आमच्यावर अशीच कृपा राहू द्या आणि आमचं जीवन परिपूर्णतेला जाऊ द्या. परिपूर्णता केव्हा आहे? जेव्हा भगवंताची प्राप्ती होईल, तोपर्यंत जीवन परिपूर्ण होणार नाही. कळलं का? मनुष्य जीवन प्राप्त कशासाठी झाले? भगवंताची प्राप्ती करण्यासाठी, भगवंताचं प्रेम प्राप्त करण्यासाठी, भगवंताचं धाम प्राप्त करण्यासाठी. तर ते धाम जेव्हा प्राप्त होईल तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण होईल. तर ते प्राप्त करायचं साधन सर्व संतांनी सांगितलं ते आहे भगवंताचं नाम. जर आपण नाम घेतलं तर आपल्याला ते भगवंताचं धाम काय होईल? प्राप्त होईल. जाना है भगवत धाम, तिकीट है हरिनाम. ह्या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, जायचंय कुठं? भगवंताच्या धामामध्ये. आणि रस्ता का आहे? तिकीट काय आहे? हरिनाम. या दोन गोष्टी जरी आपल्या लक्षात राहिल्या, त्याच्यामुळे हरिनाम आपण कधी विसराय नाही पाहिजे. हरे कृष्णा कृष्ण